नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी श्वेता सोपारकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यापीठातल्या पदवी कोर्सेसच्या प्रवेशाची प्रक्रिया आता जवळजवळ पूर्ण होत आली आहे. हा पदवीचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण कसा करायचा याची तयारी तर प्रत्येक विद्यार्थी करत असतो. मात्र तरी सुद्धा परीक्षा देणारे सर्वच विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास होतात असं नाही. या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त ध्येय आणि इच्छाशक्ती असून उपयोगाचं नाही, तर त्यासाठी सुयोग्य दृष्टिकोन आणि डोळसपणे केलेली तयारी ही अतिशय महत्त्वाची आहे. अशावेळी अभ्यासाचं नियोजन कसं करावं, वेळेचं व्यवस्थापन कसं करावं, विद्यापीठात विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्यावर त्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे मात करायला हवी, परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचा मार्ग कोणता आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. आपला आजचा विषय काय आहे तो बघूया. आपला आजचा विषय आहे पदवीला प्रवेश घेतल्यानंतर. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच दोन तज्ञ व्यक्तींना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केले. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर जगन्नाथ दळवे सर. नमस्कार सर. सखी सह्याद्री तुमचं मनापासून स्वागत. सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर इथल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असून गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे ते संचालक आहेत. शिकवण्याचा त्यांना 19 वर्षांचा अनुभव आहे. आपल्या दुसऱ्या पाहुणे आहेत प्राध्यापिका डॉक्टर किरण नागतोडे मॅडम. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीत तुमचंही मनापासून स्वागत करते. मॅडमबद्दल सांगायचं म्हणजे मॅडम वर्ध्याच्या स्वावलंबी शिक्षण महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत. बीएड अभ्यासक्रमाचं शालेय व्यवस्थापन आणि भारतीय शिक्षणातील आधुनिक विचार प्रवाह अशा 12 पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. शिक्षण क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीद्वारा वीरांगना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, गुणवंत साहित्य समाज सेवा रत्न अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. शिकवण्याचा त्यांना तब्बल 32 वर्षांचा अनुभव आहे आणि आपल्याला पदवीनंतर काय करायचं या विषयावर आज हे दोन्ही पाहुणे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्याही मनात अनेक शंका असतील, अनेक प्रश्न असतील, त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक याप्रमाणे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 24908050, 24988050. मोबाईल धारक आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून तुमचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. सर तुम्हाला असं विचारावं वाटतं की पदवीला प्रवेश तर आपण घेतलेला आहे, तर ह्या विद्यापीठात प्रवेश झाल्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं आहे? विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात किंवा विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्यानंतर ते विद्यार्थी मित्रांसोबत व्यस्त असतात आणि अनेक मित्रांसोबत ते भटकत असतात, इकडे तिकडे पीएड करतात. परंतु प्रशासकीय दृष्टीने ज्यांनी त्यावेळेस प्रवेश घेतल्यानंतर ज्या गोष्टी आवश्यक आहेत की त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्याचं नाव बरोबर नोंदवलं गेलेलं आहे का किंवा नावामध्ये काही त्रुट्या आहेत का या बाबतीत त्यांनी शहानिशा करायला पाहिजेत. आपलं ओळखपत्र, लायब्ररी कार्ड यामध्ये ज्या नोंदी केलेल्या आहेत, प्रवेशाच्या वेळेस नोंदी केलेल्या आहेत त्या बरोबर आहेत का. त्यासोबतच ज्या शिष्यवृत्तीसाठी किंवा ईबीसीसाठी जे फॉर्म भरले जातात ते योग्य वेळेस भरले गेले का, कारण मुदत गेल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. तसंच त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर 12वी पर्यंत ते टीचर त्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगतात, क्लासमध्ये नोटीस येतो. परंतु विद्यापीठी शिक्षणामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन प्रकाशित केल्या जातात किंवा महाविद्यालयाच्या विद्यापीठाच्या नोटीस बोर्डवर त्या प्रकाशित केल्या जातात. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला सवय लावायला पाहिजे की नोटीस बोर्ड रोज बघण्याची. आज काय सूचना आहे, कोणती सूचना आलेली आहे, शासकीय बऱ्याचशा ज्या योजना आहेत त्यांना अर्ज करण्यासाठी हे प्रवेश झाल्यानंतर जुलै ऑगस्ट हे महिने महत्त्वाचे असतात. जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये अनेक अशा शिष्यवृत्तीचे फॉर्म किंवा कोणत्या शासकीय योजनांचे अल्पसंख्याक जर असेल तर त्याच्यासाठी जे सवलती असतात त्याचे अर्ज करण्याची ही वेळ असते. त्यांनी विहित मुदतीमध्ये हे सर्व कार्य पार पाडायला पाहिजे. म्हणजे कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित झाली का ते पडताळणी वगैरे त्यांनी करायला पाहिजे. त्या ठिकाणी जे नाव लिहिलेले आहे नोंदवताना काही या बरेचसे प्रवेश आज ऑनलाईन पद्धतीने होतात आणि ऑनलाईन पद्धतीने झाल्यानंतर त्या ऑनलाईन प्रवेशामध्ये कधी कधी काही त्रुट्या राहू नयेत. कारण मला असं लक्षात आलेलं आहे एवढ्या दिवसाच्या अनुभवानंतर की विद्यापीठामध्ये
त्याला पदवी मिळाल्यानंतर तो अर्ज करतो की माझ्या नावात बदल झालेला आहे. एकदा नामांकन करताना जो नाव त्यांनी नोंदवलेलं आहे, जो नाव लिहिलेलं असेल तशाच पद्धतीने तो पुढे डाटा ट्रान्सफर केला जातो. ते नाव पुढच्या वर्गामध्ये फॉरवर्ड केला जातात. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही त्रुट्या आहेत का त्या दुरुस्त करणे आवश्यक आहे त्याच वेळेस. या गोष्टींची काळजी घेणं मुलांनी अतिशय गरजेचं आवश्यक आहे. नक्कीच. नागतोडे मॅडम, पुढचा प्रश्न मला तुमच्यासाठी आहे की 12वी पर्यंत आपल्याला अशी सवय असते की आपण पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊनच अभ्यास करत असतो आणि जेव्हा आपण पदवीला प्रवेश घेतो तेव्हा येतात ते रेफरन्स बुक, संदर्भ पुस्तक ज्याला आपण म्हणतो. तर बऱ्याचदा मुलांना कळत नाही की आपल्यासाठी कुठलं संदर्भ पुस्तक व्यवस्थित आहे, कुठलं पुस्तक आपण वापरलं पाहिजे. तर एकंदरीतच हा संदर्भ पुस्तक आणि एकंदरीतच हा पदवीचा अभ्यासक्रम करत असताना कशा पद्धतीने आपण तो अभ्यास केला पाहिजे? पदवीला प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी त्या ज्या विषयाचं सिलेबस आहे ते पहिल्यांदा बघावं. त्या सिलेबसमध्ये जे काही युनिट्स असतील ते बघावे आणि त्याच्यानंतर जी काही ऑथरची 2-4 ऑथरची पुस्तकं असतातच, तर तेव्हा कोणत्या ऑथरचं पुस्तक चांगलं आहे नाही याची शहानिशा प्राध्यापक वर्गाकडून करून घ्यावी. आणि ते घेतल्यानंतर प्रत्येक युनिटचं जे मॅटर आहे ते त्या प्रत्येक ऑथरच्या पुस्तकातून जे जे आवश्यक आहे ते काढून घ्यावं, त्याची टिपणं घ्यावी. आणि ते टिपणं घेतल्यानंतर ते टिपण घेत असताना सुद्धा महत्वाचं आहे की तो कशा प्रकारे घेतोय, मुद्देसित घेतो आहे का की पूर्ण भारावर लिहितो. भारावर पूर्ण लिहिण्याची काही गरज नसते. टिपण घेतलं की त्याच्यानुसार त्यांनी वाचन केलेलं असतं, त्याच्यामुळे ते लक्षात येतं. जवळपास समजा 25 पेज मॅटर असेल तर त्यांनी 5-6 पेजमध्ये त्याचं टिपण व्यवस्थित घ्यावं, पुन्हा दुसऱ्या ऑथरच्या पुस्तकातून घ्यावं आणि अशा प्रकारे एक युनिट त्यांनी पूर्ण करत जावं. ते टिपण घेतल्यानंतर काय होतं की जशी डोळ्याची जी स्मृती कक्षा आहे ती इतर इंद्रियांपेक्षा 20 पट अधिक आहे आणि ते तो टिपणं घेतो, ती माहिती घेतो, नोट्स लिहितो, त्याच्यामुळे त्याच्या अधिक लक्षात राहतं. म्हणजे जेव्हापासून त्यांनी तयारी करायला सुरुवात केली आणि या पद्धतीनं जर तो त्यांनी पूर्ण सिलेबस जर करून घेतला असेल तर प्रत्येक ऑथरमधलं महत्वाचं मॅटर पण त्याच्याजवळ कव्हर होतं. सोबतच त्यांनी ते स्वतः केल्यामुळे आणि ती लिहिण्याची शैली सुद्धा महत्वाची आहे की ते टिपण घेत असताना 2-3 पेनच्या म्हणजे कलर्सच्या पेनचा उपयोग करावा, ते मुद्देसूद लिहावं आणि अशा पद्धतीनं जर ते लिहिलं असेल तर त्यांनी पुढे वाचन केल्यानंतर मात्र परीक्षेसाठी ते मॅटर अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार होऊ शकतं. आणि 30% वाचन आणि 70% मनन जे काही तो करतो ते 30% त्यांनी वाचन केल्यानंतर तो टिपण करतो आणि ते टिपण केल्यानंतर त्यांनी 70% त्याचं मनन करत जावं, म्हणजे परीक्षेसाठी त्याची जी तयारी आहे ती अधिक चांगली होऊ शकते. अशा पद्धतीने आपण प्राध्यापकांच्या संपर्कात राहणं अतिशय गरजेचं त्यांच्या आहे. गाईडलाईननी करायला पाहिजे. पॉइंट वाईज आपण सगळं ते वाचन करणं गरजेचं आहे. आणखी मॅडम की विद्यापीठाच्या अशा मोठ्या जगामध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्याचा त्यांना सामना कशा पद्धतीने करायला हवा? आता त्याच्यामध्ये काय होतं की त्याचं ॲटमॉस्फिअर चेंज होतं, त्याची टीचिंग लर्निंग जी प्रोसेस आहे, जी मेथडॉलॉजी आहे ती चेंज होते तिथे. त्याच्यानंतर त्याचे जे मेथड्स त्याचे जे विषय असतात ते विषय संख्या वाढते. जसं 11वी-12वीला असतं की स्पेसिफिक त्याची एक रूम ठरलेली असेल, परंतु पदवी परीक्षा गेल्यानंतर त्याचा पण फरक पडतो. त्याच्यानंतर इथे उपयोगात येणारी अधिकाधिक ती लेक्चर मेथड असते, त्याच्यामुळे त्याला परत टिपण काढताना त्रास होतो. तर या पद्धतीचा त्यांनी विचार करून त्या याच्यामध्ये परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून काय काय आवश्यक आहे हे त्यांनी करणं गरजेचं आहे. नक्कीच. आणखी मॅडम कधी कधी असं होतं की मित्राने सांगितलंय हा कोर्स चांगला आहे किंवा कोणीतरी सांगतं की हा कोर्स चांगला आहे म्हणून त्या कोर्सला ऍडमिशन घेतलं जातं आणि अशा वेळी मग काही महिन्यातच लक्षात येतं की नाही हा कोर्स काही आपल्याला झेपत नाही. तर अशा गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शक या नात्याने काय सल्ला द्यावा? नाही, त्यांनी असं करूच नाही. मित्राच्या संगतीपेक्षा आपल्या विषयाची संगती आणि आपल्या करिअरच्या संगतीचा विचार करावा. अगदी बरोबर. कारण काय आहे की त्यानुसार जर त्यानं घेतलं असेल तर त्याची इंटरेस्ट, त्याची ॲटिट्यूड, त्याची ॲप्टिट्यूड ही वेगवेगळी असते आणि तो मित्राच्या नुसार घेतो, परंतु नंतर मग त्याला ते विषय पाहिजे त्या पद्धतीनं प्रभुत्व त्याच्यावर संपादन करता येत नाही. आणि आजकाल कसं झालंय की गायडन्स अँड काउन्सिलिंग सेंटर्स पण उघडलेले आहे, पण आपण याचा विचार शहरी विभागामध्ये करू शकतो, ग्रामीण विभागामध्ये नाही, कारण की या गोष्टी ग्रामीण विभागामध्ये अवेलेबल नसतात. आणि म्हणून त्यांनी एकच महत्वाचं ठेवायला पाहिजे की मला पुढे माझं कोणतं करिअर करायचं आहे, त्या करिअरच्या दृष्टिकोनातून मला कोणती शाखा निवडायची आहे, मला कोणते विषय निवडायचे आहे याचा विचार करावा, आपल्या वृत्तीचा, आपल्या अभिरुचीचा विचार करावा आणि ते विषय ठरवावं आणि त्यानुसार ब्रँच आणि या गोष्टी त्यांनी ठरवल्या पाहिजेत. अतिशय मला असं वाटतं मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलाय की
आपण कोणत्याही स्वतःला मित्राच्या काय हवंय ते आधी पाहिलं पाहिलं कोणाचं पाहिजे ऐकून मला वगैरे. कोणतं करिअर करायचं आहे. नक्की, कारण की पदवीला गेल्यानंतर तर त्याचे करिअर त्यांनी शोधायलाच पाहिजे की मला कोणतं करायचं, आणि म्हणून प्रवेश घेण्यापूर्वीच या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करायला हवा. आणखी पुढचा प्रश्न माझा दडवे सर तुमच्यासाठी असा आहे की पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा पद्धत कशी असते, विद्यार्थ्यांनी पेपराचा अभ्यास करत असताना आणि पेपर सोडवताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यायला हवी? सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठांमध्ये युनिव्हर्सिटी ऍक्ट 2017 लागू झालेला आहे आणि त्यापूर्वी 2011 पासून शासनाचे निर्देश आहेत की प्रत्येक विद्यापीठामध्ये सत्र पद्धती लागू करा. आता सर्वच विद्यापीठांमध्ये सत्र पद्धती लागू झालेली आहे आणि या सत्र पद्धतीमध्ये एका सत्रामध्ये 90 दिवसाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर लगेच परीक्षा घेतली जाते. बरोबर. यामध्ये सत्र पद्धतीमध्ये 90 या ठिकाणी 80 मार्क हे पेपरवर असतात अवलंबून, उत्तरपत्रिका जो लिहितो त्यावर अवलंबून असतात, आणि 20 मार्क त्या महाविद्यालयामध्ये त्याची कशी प्रेझेंटी आहे, त्याचा होमवर्क कशा पद्धतीने केलेला आहे यावर 20 मार्क कॉलेजवर अवलंबून असतात. नियमित तो प्रेझेंट आहे का ह्या सर्व बाबी अवलंबून असतात. तर अशा पद्धतीने 80 मार्काचा जो पेपर आहे तो पेपर विद्यापीठ घेतो किंवा काही महाविद्यालय घेतात, महाविद्यालयाकडे ती परीक्षा दिलेली असेल तर अशा पद्धतीने ते 80% मार्क्स पेपरवर, 20% मार्क्स हे त्यांच्या नियमित महाविद्यालयात उपस्थित राहण्यावर अवलंबून असतात. तर या सोबतच त्यांनी जे परीक्षेची तयारी करायची आहे, ज्यावेळेस तो पेपर परीक्षेच्या तयारीनिशी परीक्षा केंद्रावर जातो त्यावेळेस परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर त्यांनी सुरुवातीला आपला जो हॉल तिकीट आहे, परीक्षा केंद्र आहे, हे बरोबर आहे का, त्या ठिकाणी नाव बरोबर आहे का, सीट नंबर, त्याला मिळालेला जो एनरोलमेंट नंबर असतो विद्यापीठाचा तो बरोबर नोंदवलेला आहे का याची शहानिशा करायला पाहिजेत. आणि अभ्यास करून तो गेलेला असतो निश्चित. तर ह्याही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण त्या अभ्यास करणं हे त्यांना माहीतच आहे. पण त्या ठिकाणी पेपर त्याच्या हातात आल्यानंतर, प्रश्नपत्रिका आल्यानंतर, त्या प्रश्नपत्रिकेचं अवलोकन केल्यानंतर कोणते प्रश्न हे त्याला निवडायचे, कारण सर्व प्रश्न काही कंपल्सरी नसतात, त्याच्यातले काही प्रश्न निवडायचे असतात, तर ते योग्य प्रश्नाची निवड करायची आहे आणि योग्य प्रश्नाची निवड करून त्या क्रमशः ते उत्तरपत्रिकेमध्ये त्याला लिहायचे आहेत. सोबतच बऱ्याचशा विद्यापीठामध्ये आता मॅन्युअल व्हॅल्युएशनची ही प्रक्रिया बंद झालेली आहे, ऑन स्क्रीन व्हॅल्युएशन सुरू झालेलं आहे आणि या ऑन स्क्रीन व्हॅल्युएशनमध्ये त्याची उत्तरपत्रिका ही स्कॅन केल्या जाते आणि स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा ऑन स्क्रीन व्हॅल्युएशन होते. तर स्कॅन करताना त्यांनी शक्यतो उत्तरपत्रिका लिहित असताना काळ्या शाईचा जर पेन वापरला असेल तर ते स्कॅन व्यवस्थित होते. जर इतर रंगाचे पेन जर वापरले असतील तर थोडं स्कॅन करताना अस्पष्टता राहते. तर त्याच्यामुळे त्यांनी काळ्या शाईचा पेन वापरून उत्तरपत्रिका जर लिहिली आणि त्या ठिकाणी जर योग्य मार्जिन सोडून लिहिलं तर त्याचं व्हॅल्युएशन करण्यावाल्याला करताना काही अडचण येणार नाही, स्कॅन बरोबर होईल. आणि तो उत्तर लिहित असताना त्यांनी सर्वात आधी कोणता प्रश्न आधी लिहायला पाहिजेत, कोणत्या प्रश्नाला आधी प्राधान्य द्यायचं ते क्रमशः त्यांनी घ्यायला पाहिजेत. आणि परीक्षेमध्ये ज्या वेळेस तू परीक्षा केंद्रावर जातो त्यावेळेस ते प्रश्न पाहून एखाद्या वेळेस जर वेगळे प्रश्न असतील तो गोंधळून न जाता जे आहे ते तशा पद्धतीने त्यांनी लिहायला पाहिजे उत्तरे. कधी कधी त्याला असं वाटतं की नाही हा प्रश्न आपल्या सिलेबसचा बाहेरचा आहे आणि अशा वेळेस आमच्याकडे काही अर्ज येतात, तो विद्यार्थी परीक्षा केंद्रावर त्याचा उत्तरपत्रिका सोडत नाही आणि तो तसंच बाहेर जातो आणि नंतर विद्यापीठात काही निवेदन येतात की हा विद्यापीठाचा बाहेरचा आहे प्रश्न. अशा वेळेस तो आम्ही योग्य प्राधिकरणासमोर तो कुठं करतो त्या बोर्डाकडे आणि त्यावेळेस असं कळतं की नाही हा प्रश्न त्या ठिकाणचा आहे, त्याच्या सिलेबसमधूनच घेतलेला आहे आणि अशा वेळेस त्या विद्यार्थ्याचे नुकसान होते. तर अशा वेळेस त्यांनी ते काही अर्ज करायचं असेल, निवेदन करायचं असेल ते नंतर करावं निवेदन, पण त्यांनी उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यानंतर त्या महत्त्वाच्या वेळेस सर्व प्रश्नाची उत्तरे त्यांनी लिहिणे आवश्यक आहे, नियोजन करणे आवश्यक आहे. अतिशय छोट्या छोट्या या गोष्टी आहेत, मात्र याचा मार्कांवर अतिशय गंभीर परिणाम होत असतो. पुढचा प्रश्न नागतोडे मॅडम माझा तुमच्यासाठी असा आहे की ग्रामीण भागातनं जी मुलं येतात आणि जी पदवीला ऍडमिशन घेतात त्यांना प्रामुख्याने समस्या भेडसावते ती म्हणजे इंग्रजीची. तर अशा वेळी या मुलांनी आपल्या इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवे?
अर्थातच इंग्रजी हा विषय त्यांना कठीण जातो, कारण की जेव्हा ते प्रायमरीपासून किंवा 5व्या वर्गापासूनच येतात तेव्हापासूनच त्यांचं इंग्लिश हे वीक असतं आणि मग आता शेवटपर्यंत मॅट्रिकपर्यंत पोहोचतात. 12वीला पण इंग्रजी हा विषय कंपल्सरी असतो, परंतु तोपर्यंत ते कशा रीतीनं पास होतात. परंतु पदवीला आल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीनं मार्गदर्शन पाहिजे असतं ते व्याख्यान पद्धतीचं असतं, त्यामुळे त्यांना अडचणी जातात. अशा वेळी त्यांनी काय करायला पाहिजे की लायब्ररीमध्ये ग्रामीण विभागातल्या विद्यार्थ्यांना बाकीची इंग्लिश पुस्तकं किंवा इंग्लिश पेपर हा सुद्धा पाहिजे तसा मिळत नाही. आणि म्हणून त्यांनी वाचनालयाचा उपयोग अधिकाधिक करायला पाहिजे. वाचनालयामध्ये जे इंग्रजी पेपर येतात ते वाचायला पाहिजे, त्याचा पूर्ण व्यवस्थित अर्थ समजून घ्यायला पाहिजे. एव्हाना त्यांनी त्याचं लिखाण पण करून बघायला पाहिजे. त्यामुळे त्याचे जे इंग्लिश वर्ड्स आहेत ते करेक्ट होतील, त्याच्या ग्रामॅटिकल लँग्वेज जे आहे त्या करेक्ट होतील. आणि एकदम तर तो बोलतू शकणारच नाही, परंतु हा प्रयत्न करत जर त्यांनी केला लिखाणाचा तर मात्र जास्त फायदा होतो. जसं आता टाइम्स ऑफ इंडिया आहे, काही जर्नल्स येतात याच्यामध्ये की जर्नल्स ऑफ सायन्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जी बुक्स येतात ती इंग्लिशमध्ये असतात. त्याच्यानंतर स्पोर्ट्स स्टार्स येतं, युनिव्हर्सिटी न्यूज येतात, असे बरेच मॅगझिन्स, जर्नल्स, पेपर्स हे येत असतात. आणि त्यामुळे त्याचं त्यांनी प्राध्यापकांच्या गाईडनुसारही वाचन करावं, त्याचं लिखाण करून बघावं आणि अशा प्रकारे त्याला हळूहळू तो त्याच्यावरती प्रभुत्व संपादन करू शकेल. म्हणजे रोजच्या रोज वर्तमानपत्रांचं आणि नियमितता फार महत्वाची आहे. अभ्यास करत असताना नियमितता असायला हवं. असं नाही की मी आजचं उद्या करेल, उद्याचं परवा करेल, असं चालणार नाही. ती नियमितता जर असेल तर तो चांगल्या पद्धतीने तो अचीव करू शकतो. नियमितपणे इंग्रजी वर्तमानपत्रांचं वाचन केलं पाहिजे. कार्यक्रमात पहिला फोन आपल्याला आला आहे. प्राध्यापक राकेश पलमले चंद्रपूरहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर, बोला. हा मॅम, नमस्कार. नमस्कार. सरांशी बोलायचं होतं थोडंसं की संपूर्ण देशभरात आणि गोंडवाना विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठांमध्ये सुद्धा सीबीसीएस पॅटर्न सुरू झालेला आहे. हॅलो, बोला सर. आवाज येतोय. तर त्याबद्दल थोडंसं विद्यार्थ्यांना थोडंसं माहिती होईल अशा पद्धतीने थोडीशी माहिती हवी आहे. धन्यवाद सर तुमच्या प्रश्नाबद्दल. काय सांगाल दाडवे सर याबद्दल? युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016 हे लागू झालेलं आहे. या युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये हा ऍक्ट बनवत असताना तो विद्यार्थी केंद्रित असा ऍक्ट बनवलेला आहे. विद्यार्थ्याला सर्व ठिकाणी मुभा दिलेली आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना असं वाटतं एखाद्या वेळेस की आपण विज्ञान फॅकल्टीच्या पण आपल्याला आर्ट फॅकल्टीचा एखादा सब्जेक्ट घ्यावाशा वाटते त्यांना. आतापर्यंत त्यांना घेता येत नव्हतं, परंतु या नवीन ऍक्ट प्रमाणे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही सुरू झालेली आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम हे सुरू झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तो विषय घेण्याची मुभा मिळालेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये याच्यामध्ये कोअर सब्जेक्ट आहेत. ज्या अभ्यासक्रमात त्यांनी प्रवेश घेतलेला आहे ते सर्व विषय विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्याची परीक्षा द्यायची आहे. सोबत त्याला काही इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहेत, ते इलेक्टिव्ह सब्जेक्ट त्याला घेणे आवश्यक आहे. त्याच्या इच्छेनुसार तो विषय तो घेऊ शकतो. त्याला आवडता असणारा विषय तो त्या अभ्यासक्रमासोबतच तो निवडू शकतो. यासोबतच काही स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत, स्किल बेस्ड कोर्सेस, की ज्याच्यामध्ये त्याला रोजगारही उपलब्ध होऊ शकेल. अशा पद्धतीने ह्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू झालेला आहे. त्याला कोअर सब्जेक्ट जे आहेत त्या कोअर सब्जेक्ट त्याला घेणे आवश्यक आहे. यासोबत इलेक्टिव्ह सब्जेक्ट आणि जे त्याला स्किल बेस्ड कोर्सेस आहेत, ज्याला ऑडिट कोर्सेस म्हणू शकतो आपण, असे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेस जर त्यांनी घेतले त्याला एक्स्ट्रा क्रेडिट मिळणार आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आता ते आवडीप्रमाणे सब्जेक्ट घेण्याची मुभा या नवीन युनिव्हर्सिटी ऍक्ट प्रमाणे उपलब्ध झालेली आहे. तर त्याचा त्यासाठी फायदा घ्यावा. बऱ्याचशा विद्यापीठांनी ते लागू केलेले आहेत, त्याचे डायरेक्शन ऑर्डिनन्स निर्गमित झालेले आहेत. त्याप्रमाणे ते विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. आणखी सर पुढचा प्रश्न असा आहे की पदवीचं शिक्षण घेत असताना बरीचशी मुले ही पार्ट टाइम जॉब करतात, तर हा अभ्यासाचाच एक भाग आहे असं म्हणता येईल का? म्हणजे त्यामुळे त्यांना प्रात्यक्षिक अनुभव मिळतो असं म्हणता येईल की पदवीचं शिक्षण घेत असताना अशा पद्धतीने पार्ट टाइम जॉब करणं मुळात हे योग्य आहे का? विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्याचा मुख्य उद्दिष्ट असते की त्याला त्याचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करणे. परंतु हा पदवीपर्यंतचा जो शिक्षण आहे
हा शिक्षण करत असताना त्याला जर काही वेळ मिळत असेल तर त्या नक्कीच त्या वेळेमध्ये त्यांनी पार्ट टाइम जॉब करायला काही हरकत नाही. परंतु जसे आमचे कॉम्प्युटरशी रिलेटेड असेल तर त्यांनी कॉम्प्युटरशी संबंधित जॉब केला तर तो त्याच्या अभ्यासक्रमासाठी एक महत्त्वाचा ठरू शकेल. BSc कॉम्प्युटर सायन्स असेल, BE कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटरशी संबंधित काही जर जॉब मिळाला त्याला तर तो त्याला फायदेशीर ठरू शकेल. प्रॅक्टिकल जॉबसारखा प्रॅक्टिकल त्याचा असणारा Knowledge तो वाढेल. नॉलेज वाढेल त्याचा. परंतु ज्या विद्यार्थ्याचा त्या जॉबसोबत काहीही संबंध नसेल आणि अशा वेळेस तो जर जॉब करत असेल त्याचा शिक्षणामध्ये काही उपयोग होणार नाही, फायदा होणार नाही. अशा वेळेस त्यांनी जॉब करावा. जॉब करणं ही चांगली गोष्ट आहे. कारण आमच्या ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना अशा अनेक अडचणी आहेत की ते जॉब केल्याशिवाय पुढे शिकू शकत नाही. अशा वेळेस त्यांनी जॉब करायला पाहिजे. पण जॉब करत असतानाच त्यांनी आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करता कामा नये. आपला अभ्यासक्रम पूर्ण करणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे. अशाच पद्धतीने आता जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस तसे जॉबशी संबंधित आहेत. बरोबर. ते स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस विद्यापीठामध्ये सुरू झालेले आहेत. संबंधित कॉलेजमध्ये आहेत. UGCच्या ज्या स्कीम आहेत त्या UGCने सुद्धा त्या काही कोर्सेस करण्यासाठी मुभा दिलेली आहे. तर अशा पद्धतीने ते कोर्सेस करू शकतात. सोबतच कमवा आणि शिका अशी एक UGCची स्कीम आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी आपल्या या अभ्यासक्रमाशी संबंधित जॉब केला तर तो त्याच्या फायदेशीर ठरू शकतो. नक्की या स्कीमचाही त्यांना फायदा होऊ शकेल. नक्कीच. फायदा होऊ कार्यक्रमात शकेल. आणखी एक फोन आपल्याला आलाय. संदेश सोनुले गडचिरोहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा नमस्कार. बोला. मॅडम मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या शैक्षणिक याच्यामध्ये पद्धतीमध्ये सध्या विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ती ढासळत चाललेली आहे असं माझ्या रिसर्चनुसार मला अनुभवलेलं आहे. की त्यामध्ये काय होतं की प्राध्यापकांची अध्यापन प्रभावशीलता ही कमी झालेली आहे आणि त्यामुळे जे काही माहिती आपल्या शैक्षणिकदृष्ट्या आपल्या पाठ्यक्रमातून विद्यार्थ्यांना पोहोचली पाहिजे ती पोहोचत नाही. तर त्या दृष्टीने विद्यापीठ किंवा प्राध्यापक वर्ग यांच्यातर्फे त्यावर काही विचार विनिमय होऊ शकेल किंवा त्यामध्ये सुधारणा होऊ शकेल जेणेकरून विद्यार्थ्याचं भवितव्य हे सुकर होऊ शकेल. याबद्दल थोडी माहिती सांगायची. धन्यवाद संदेशजी तुमच्या प्रश्नाबद्दल. दळवे सर नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निरसन करतील. आपण असं निश्चित म्हणू शकत नाही की गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात किंवा विद्यापीठात ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला आहे त्या अभ्यासक्रमाचा सर्व सिलेबस अभ्यासक्रम पूर्ण करणे त्याची जबाबदारी आहे. आणि तो प्रामाणिकपणे जर त्याचा अभ्यास केला त्यांनी आणि काही समस्या असतील त्या वारंवार आपल्या संबंधित विषयाच्या प्राध्यापकाकडून सोडवून घेतल्या आणि सोबतच त्याचा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अनेक असे महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठामध्ये उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमामध्ये जर त्यांनी सहभाग घेतला आणि इतर जो ज्ञान आहे तो ज्ञान जर मिळवला आणि प्रामाणिकपणे त्यांनी अभ्यास केला कोणत्याही गैरमार्गाचा वापर न करता तर विद्यार्थ्याची गुणवत्ता ढासळत आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आता जे नवीन नवीन अभ्यासक्रम बनलेले आहेत त्या त्या विषयासाठी ते सर्व अभ्यासक्रम सर्वांगीण विचार करून सर्व दृष्टिकोनातून विद्यार्थ्याचा कसा विकास होईल याचा विचार करून ते अभ्यासक्रम तयार झालेले आहेत. त्या अभ्यासक्रमाचा प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे आणि असा जर अभ्यास करून तो प्रामाणिकपणे जर विद्यार्थी समोर गेला तर अशा वेळी ती गुणवत्ता ढासळत चालली असं म्हणता येणार नाही. हा स्पर्धेचा युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो प्रामाणिकपणे अभ्यास करून पास करून स्पर्धेमध्ये टिकायचा आहे. एखाद्या वेळेस विद्यापीठाची परीक्षा पास झाला असेल तर त्याला पुढे दुसऱ्या परीक्षेच्या समोर जावं लागते. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे, प्राध्यापकांवर अवलंबून आहे की त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी टिकवायची ते विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचं आहे. आवश्यक कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला डॉक्टर महाजन तासगावहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. बोला. हॅलो, मी डॉक्टर विसा महाजन बोलतो तासगाव. माझा प्रश्न असा आहे की आज जे शिक्षण आहे हे याचं बाजारीकरण चालू झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा यातून प्रॉफिट कसं मिळेल याकडे सगळ्या शिक्षण संस्थांचं आता लक्ष झालेलं आहे. तर यासाठी मुलांना योग्य शिक्षण मिळण्यासाठी व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना घडवणं गरजेचं आहे
आणि ते पदवी घेतल्यानंतरच खरं आकलन त्यांना विद्यार्थ्यांना येऊ शकतं. आणि अनेक शिक्षकांना मी विचारलं व्हॅल्यू म्हणजे काय ते त्यांना सांगता येत नाही. व्हॉट इज एक्झॅक्टली व्हॅल्यू, नीती म्हणजे काय, साध्या साध्या गोष्टी आहेत. आणि याचं शिक्षण त्या शाळातून झालं पाहिजे, शिक्षकांनाही त्याचं ट्रेनिंग झालं पाहिजे, मुलांनाही दिलं गेलं पाहिजे. तरी या देशातला भ्रष्टाचार आणि हा जो काय आहे तो थांबेल आणि आपला भारताची प्रतिनिधी आणि सर्वांगीण विकास होईल असं मला वाटतं. याबद्दल आपलं मत काय आहे? धन्यवाद महाजन सर, तुमच्या प्रश्नाबद्दल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी अधोरेखित केलाय. काय सांगाल नागतोडे मॅडम याबद्दल? प्रश्न बरोबर पाहिजे तसा लक्षात आला नाही माझ्या, पण मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती किती गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं. मूल्य, व्हॅल्यू बेस्ड सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, मूल्य हे आज अतिशय प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नव्हे प्रत्येक नागरिकासाठी आज गरजेचं झालंय. मूल्य शिक्षण शाळेच्या पासून जर सुरुवात झालं तर निश्चितच एक चांगला विद्यार्थी तो घडू शकतो. जसं की कोठारी कमिशनने म्हटलंय की दी डेस्टिनी ऑफ इंडिया इज बीइंग शेप इन इट्स क्लासरूम, की वर्गावर्गामधून एक भारताचा नागरिक घडविला जातो. मग हा भारताचा नागरिक जर घडवायचा असेल तर त्याला व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की मूल्य शिक्षण म्हणजे संस्कार शिक्षण, आणि हे संस्कार जर त्याला शाळेमधूनच मिळत गेले. आता शाळा म्हटल्यानंतर त्याचे अभ्यास विषय असतात, त्याच्यानंतर त्याच्या शिक्षकाचं शिकवणं असतं, महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांचं शिकवणं असतं, त्यासोबतच को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, सेमी करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात. आणि या करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधून त्याला विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होता येतं. आणि त्यातूनच त्याच्यामध्ये जसं आता खेळ क्रीडा असेल तर त्याचा शारीरिक विकास होतो, पण त्यातूनही ती मूल्य तो मिळवू शकतो. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, भाषण स्पर्धा यासारख्या स्पर्धाच्यासाठी तो अनेक पुस्तकं वाचतो, त्यातून त्याला मिळू शकतं. त्याचप्रमाणे अभ्यास विषय जे असतात त्या अभ्यास विषयातून आपले जे सिलेबस बनविले जातं ते त्याच पद्धतीचं बनविलं जावं. आणि त्यासोबतच प्राध्यापकांचं जे टीचिंग असतं ते सुद्धा मूल्यांवरतीच आधारित असलं पाहिजे. अर्थात असं म्हटलं की व्हॅल्यूज कॅन नॉट बी टॉट बट दे आर टू बी कॉट. अर्थात विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करायला पाहिजे. म्हणजे शिक्षक हा शिकवतो, प्राध्यापक शिकवतो, परंतु त्याला त्यातून काय घ्यायचं आहे हे त्यालाही गवसलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे की यातून मला काय घ्यायचं आहे. प्राध्यापकांनी सुद्धा त्याला मला काय द्यायचं आहे जे मला व्हॅल्यू त्याच्यामध्ये आले पाहिजे. जर समजा अनेक प्रकारची 10 व्हॅल्यूज ही शैक्षणिक विभागाने सांगितलेली आहे, परंतु ती 10च आहे असं पण नाही. आपल्याला त्याचा एक नागरिकामध्ये विविध प्रकारच्या गुणाचं संपादन करण्यासाठी क्षणोक्षणी त्याला मूल्यही मिळू शकतात. आणि यासाठी त्याची ती दृष्टी असायला पाहिजे, त्यांनी ती अचीव करायला पाहिजे आणि विविध करिक्युलर ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी ती शिकायला पाहिजे. आपोआप ती जर शिकत गेलीत एक चांगला विद्यार्थी आणि एक चांगला नागरिक बनण्यासाठी हे जे संस्कार शिक्षण आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच शासनाने 1997 पासून हे मूल्य शिक्षण सुरू केलेलं आहे. प्रत्येक अभ्यास विषयातून कसं देता येईल हे देण्याचा प्रयत्न केला आहे. या अगोदर तर त्यांनी अर्ध्या तासाची तासिका प्रत्येक शाळेमध्ये ठेवली होती की प्रेयर झाल्यानंतर पहिल्यांदा मूल्य शिक्षणाची तासिका होईल आणि त्यानंतर मग बाकीचे अभ्यास विषय सुरू होतील. अर्थातच त्या मूल्य शिक्षणामध्ये त्यांनी काय केलं होतं की त्यावेळेसची त्या दिवसाची ताजी बातमी, त्याच्यानंतर तो दिवस कसा महत्त्वाचा आहे, कोणाची जयंती आहे का, कोणाची पुण्यतिथी आहे का, म्हणजे त्या ज्या महामानवाचं जे काही असेल त्याचे गुण अवलोकन केले जात होते. त्याचप्रमाणे जी 10 मूल्य आहेत त्या मूल्यापैकी एका मूल्यावरती कथा सांगितली जायची की त्या कथेतून सुद्धा ते मूल्य रुजवायला गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे त्या अर्धा तासाच्या तासिका सुरू झाल्या, परंतु कालांतराने त्या कमी झाल्या कारण की अभ्यास विषयाचं क्षेत्र व्याप्तीही वाढत चालली. आणि मग त्यामुळे अशा प्रकारची एक दृष्टी निर्माण झाली की ही स्पेसिफिक एक अर्ध्या तासाच्या तासिकेपेक्षा जर आपण हे शिक्षण प्रत्येक अभ्यास विषयाच्या जर पुस्तकातून जर दिलं तर मला वाटतं म्हणजे तो वेळ पण वाचेल आणि विद्यार्थ्यांना टीचिंग लर्निंग जी प्रोसेस आहे त्याच्यामधून तो शिकू शकेल. आणि म्हणून हे संस्कार शिक्षण एक विद्यार्थी एक नागरिक यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते दिलं जातं, आजही दिलं जातं. फक्त त्यातून आपण काय घ्यायचं आहे हे विद्यार्थ्यालाही गवसलं पाहिजे. नक्कीच, म्हणजे मूल्य शिक्षण प्राध्यापकांनी देणं जितकं गरजेचं आहे तितकंच ते विद्यार्थी कशा पद्धतीने आत्मसात करतात तेही तितकंच गरजेचं आहे. नक्कीच. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलेला आहे. स्वरूपा वर्ध्याहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार स्वरूपा, बोला. हॅलो. हा बोला. हा मी स्वरूपा नालने बोलते वर्ध्यावरून. मला नागतोडे मॅडमला प्रश्न विचारायचा होता
की हल्ली आजकाल महाविद्यालयांमध्ये असं असं बघायला मिळतं की विद्यार्थी जातात कॉलेजमध्ये, पण एकतर प्राध्यापक कॉलेजमध्ये असून सुद्धा लेक्चरला येत नाही किंवा विद्यार्थ्यांकडे फारसं लक्ष देत नाही. तर याबद्दल तुमचं काय, तुम्ही काय म्हणाल? धन्यवाद स्वरूपा, तुझ्या प्रश्नाबद्दल काय सांगाल? नाही, मॅडम? असं होत नाही. प्राध्यापक वर्ग त्यांच्या त्या याच्याप्रमाणे पिरियड्स घेतच असतात आणि एखाद्या वेळी समजा असेल तर ते दुसऱ्यांवरती त्या विषयाच्या म्हणजे ती जी तासिका आहे ती दुसऱ्यांना घ्यायला लावून ते तसे विषय आपला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. असं होत नाही की ते विषय घेतले जात नाही. आणि जर समजा एखाद्या वेळी तशी तासिका असेलच तर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला आपला जो लिझियर टाइम मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल याचा विचार करायला पाहिजे. कारण की अभ्यास एक अभ्यास नको, त्याला छंद सुद्धा असलं पाहिजे. आणि म्हणून एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप असं जे म्हणतात ते विद्यार्थ्याला मग वेळ मिळालाय का, तर मग कुठेतरी काहीतरी करत बसण्यापेक्षा आपण आपल्याला लावून घेतलेला जो एखादा छंद असेल किंवा स्टडी बेस एखादा कार्य असेल ते सुद्धा त्यांनी करायला पाहिजे. असा एखादा वेळ त्या महाविद्यालयामध्ये येऊ शकतो, परंतु तो युटिलाइज कसा करायचा हे विद्यार्थ्यांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने करायला पाहिजे. नक्कीच. आणखी एक पुढचा प्रश्न मॅडम तुमच्यासाठी असा आहे की हा पदवीचा अभ्यास करत असताना आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हणजे आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणखी काय करता येईल? यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची भूमिका किती महत्त्वाची आहे? भरपूर महत्त्वाचे आहे. मी आत्ताच जेव्हा व्हॅल्यू बेस सांगितलं तेव्हाच सांगितलं की करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अतिशय महत्त्वाच्या असतात, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. आता पदवीच्या नंतर म्हणजे 3 वर्षाचा अभ्यासक्रम पार पाडल्यानंतर बीएडला आमच्याकडे विद्यार्थी येतात समजा, तर तेव्हा ते असं म्हणतात की आज मी बोलतो, माझं जर काही चुकलं असेल तर क्षमा करा. म्हणजे 3 वर्षाचा अभ्यासक्रम केल्यानंतर सुद्धा त्यांना स्टेज डेअरिंग नसतं. आणि म्हणून अशा वेळी विद्यार्थ्यांनी आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये कसं सहभागी होईल याचा स्वतः विचार करायला पाहिजे. महाविद्यालयामधनं मॅगझिन्स निघतात, त्याच्यामध्ये आर्टिकल त्यांनी द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. जयंत्या पुण्यतिथ्यासारखे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. भाषण द्यायला पाहिजे. आणि या सगळ्या जर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तो सहभागी जर झाला असेल तर मला असं वाटतं की निश्चितच तो काहीतरी करू शकतो. एक स्टीव्हन्सन या शास्त्रज्ञांनी असं म्हटलंय की जिनियस इज 10% इन्स्पायरेशन अँड 90% पर्स्पायरेशन. म्हणजे जन्मजात जर त्याला 10% गुण मिळालेले असतात परंतु 90% विकास त्यांनी स्वतः करून घ्यायला पाहिजे. महाविद्यालयातून त्या प्रकारच्या संधी त्याला अवेलेबल करून द्यायला पाहिजे आणि संधीचं सोनं करण्याची कला ही त्याच्यामध्ये असली पाहिजे. मला वाटतं की निश्चितच हे जर कला त्यांनी जर अवगत केली असेल आणि तो जर त्या प्रकारे युटिलाइज करत असेल तर मला वाटतं निश्चितच हे त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. नक्कीच संधीचं सोनं करून घेणं हे अतिशय विद्यार्थ्यांच्याच हातात आहे. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आहे. चांगदेव सानप कोलाडहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्ते मॅम, मी चांगदेव सानप कोल्हापूरहून बोलतोय. हॅलो. हा बोला बोला, सांगा आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून पदवी घेत आहे आणि ती पदवी पूर्ण केल्यानंतर एमपीएससी आणि युपीएससीच्या स्पर्धेमध्ये उतरत आहे, तर तेच पदवी शिक्षण घेऊन त्या पदवीमध्ये आपलं करिअर का पूर्ण करत नाही, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? धन्यवाद चांगदेवजी तुमच्या प्रश्नाबद्दल. सर नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निरसन करतील. एमपीएससी, यूपीएससी आणि काही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, काही टेस्ट असतात यासोबतच त्यांना पदवीपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे त्यामधले या प्रश्नावर आधारित स्पर्धा परीक्षा ह्या घेतल्या जातात. यामध्ये एमपीएससी आणि यूपीएससी जे आहे या एमपीएससी मध्ये काही ऑप्शनल सब्जेक्ट असतात बरोबर आणि काही कंपल्सरी विषय असतात. तर त्यांना त्याच्यामध्ये या परीक्षेचे प्रिलिमिनरी एक्झाम, मेन एक्झाम अशा परीक्षा असतात. तर प्रिलिमिनरी एक्झामची तयारी करत असताना त्यांना जे ऑप्शनल विषय घ्यायचे आहेत ते त्यांनी सुरुवातीपासून बीएला ज्यावेळेस तो प्रवेश घेतो किंवा पदवीला ज्यावेळेस तो प्रवेश घेतो त्यावेळेस सर्व अभ्यासासोबत एखादा जो त्याला पुढे निवडायचा आहे विषय अशा विषयाचा विशेष अभ्यास करून त्या विषयामध्ये प्रावीण्य घेऊन किंवा पुरेपूर अभ्यास करून तो विद्यापीठीय परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने अभ्यास न करता त्या विषयाचा सर्वांगीण अभ्यास, पूर्ण अभ्यास स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करून त्यांनी जर तयारी केली तर त्यावेळेस तो एमपीएससी मध्ये
किंवा UPSC मध्ये त्याला तो सोयीस्कर होईल पास करणं. त्यासोबतच इतर जे विषय आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, त्या त्यांनी आधीपासून जर परीक्षा देत असेल, सुरुवातीपासून जर तयारी केली तर अशा परीक्षेच्या समोरे जाऊन तो यशस्वी होऊ शकतो पुढे. तर त्यांनी ते नियोजन करताना अगदी सुरुवातीला ज्यावेळेस पदवीला तो प्रवेश घेतो त्यावेळेसच पुढचं उद्दिष्ट जर निश्चित केलं की आपल्याला UPSC करायचं आहे, MPSC करायचे आहे, आणि त्या दृष्टीने जर आपल्या प्राध्यापकांचा काही मार्गदर्शन घेऊन, सहकार्य घेऊन जर अभ्यास केला तर तो त्याच्यामध्ये नक्की यशस्वी होऊ शकेल. नक्कीच. आणि प्राध्यापकांचं मार्गदर्शन घेऊन त्याने वेळ सत्कारणी लावला आणि तर तो नक्कीच ह्या परीक्षेचाही आतापासूनच अभ्यास करू शकतो. आणखी एक पुढचा प्रश्न नागतोडे मॅडम माझा तुमच्यासाठी असा आहे की आजची परिस्थिती पाहिली तर कित्येक पदवीधर हे बेरोजगार आहेत. ग्रामीण भागात तर कित्येक पालक आपलं सर्वस्व पणाला लावून मुलांना शिकवतात. अशा वेळी जर त्या मुलांवरती बेरोजगार होण्याची वेळ आली तर पालक आणि ते जे मुलं आहेत ते दोघेही अशा वेळेला निराश होतात. तर अशा वेळी हे व्यवसायाभिमुख किंवा कौशल्यावर आधारित कोर्सेसचा मुलांना कशा पद्धतीने फायदा होतो आणि या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करणाऱ्या कोर्सेसबद्दल विद्यापीठांकडून कुठली जनजागृती अशी केली जाते का? होय, विद्यापीठामधनं तसं मार्गदर्शन होत असतं. जसं विद्यापीठाचा एक भाग असतो एडल्ट अँड कंटिन्युअस डिपार्टमेंट असतं, त्याच्या माध्यमातून ते कोर्सेस चालविले जातात. त्याचप्रमाणे पहिल्यांदा एक काय झालेलं आहे की 1976 मध्ये कोठारी आयोगाने हे 10+2+3चा आकृतीबंध आणला आणि त्याचमध्ये 10व्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत वर्क एक्सपिरियन्स आणि SUPW अशा सारखे अभ्यासक्रम सुरू केलेत. पहिल्यांदा ती 1976ची ती बॅच होती. यानंतर जेव्हा तो +2 जो आहे त्याच्यामध्ये तर विविध व्यावसायिक आणि तंत्र कौशल्यावरती सब्जेक्ट सुरू झाले आणि त्याचं व्होकेशनल गायडन्स मिळायला लागलं. आता याच्यापासून पुढे आलेला विद्यार्थी येतो पदवी परीक्षेला. याच्यामध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा एडल्ट अँड कंटिन्युअस एज्युकेशनच्या माध्यमातून कोर्सेस असतात. काही स्पेशल कोर्सेस असतात की जे विद्यापीठाच्या माध्यमातून चालवले जातात. त्यासोबतच महाविद्यालयामधून सुद्धा असं गायडन्स केलं जातं की विद्यार्थी जेणेकरून त्याचं एज्युकेशन झाल्यानंतर तो आपल्या पायावर उभा राहू शकेल. ग्रामीण विभागामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्याला फक्त महाविद्यालयीन शिक्षणातून मिळालेलं गायडन्स हे जास्त महत्वाचं असतं, कारण की बाकीच्या ज्या ब्रँचेस आहेत किंवा बाकीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या तिथे मिळत नाहीत. आता शहरामधला जो विद्यार्थी असतो तो त्याला महाविद्यालयीन त्यासोबतच पूरक अशा विविध इन्स्टिट्यूशन्स मिळतात आणि या दोन्हीच्या समन्वयाच्या माध्यमातून तो ही व्यावसायिक कौशल्य, तंत्र कौशल्य हा अवगत करून घेऊ शकतो. नक्कीच. आणखी म्हणून पुढचा प्रश्न असा आहे की नेहमी विद्यार्थ्यांचा कल हा नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी असतो. अशा वेळी प्रत्यक्ष त्या विद्यापीठात गेल्यानंतर ही प्रत्यक्ष परिस्थिती तशी असेलच असं नाही. बऱ्याचदा मुलांना अशा महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला नाही की ते नाराज होतात, पालकही नाराज होतात. काही महाविद्यालयांमध्ये तर विद्यार्थी नसल्यामुळे शिक्षकही निराश झालेले आपल्याला दिसून येतात. तर अशा परिस्थितीत ज्या मुलांना या नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत नाही अशांना एक मार्गदर्शक या नात्याने काय सल्ला द्यावा असं वाटतं? नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही, कारण की त्याच्यामध्ये असलेल्या क्षमता या असतातच. बरेचदा असं होतं की छोट्या छोट्या इन्स्टिट्यूशन असतात ज्या नामांकित नाही असं वाटत असतं, पण तिथला सुद्धा जो टीचिंग स्टाफ असतो तो अतिशय उत्तम असतो आणि त्यामुळे त्यांचं गायडन्स त्यांना मिळू शकतं. कधी कधी अशा प्रकारची ती लेबल्स असतात की नाही हे नामांकित आहे, परंतु तिथल्या प्रोसेसपेक्षाही जिथे नामांकित महाविद्यालय नाही ते अतिशय बेकार आहे असं पण नसतं आणि त्यामुळे मार्गदर्शनानुसार तो आपला विकास करून घेऊ शकतो. अर्थातच त्याला स्वतःचा इंटरेस्ट, स्वतःची ॲटिट्यूड आणि स्वतःचे ॲप्टिट्यूड आणि स्वतःच्या याच्यामधला जो नियमितता असेल की नाही मी इथे मला प्रवेश मिळाला म्हणून नाउमेद होऊ नये. त्यांनी उलट असफलतेच्या नंतर सफलतेची पायरी ही निश्चितच असते. रात्रीनंतर हा दिवस येतच असतो. याच्यावरती त्यांनी ठाम निश्चिंत राहावं, विद्यार्थ्यांनी राहावं, पालकांनी राहावं आणि मी आज मागे पडतो आहे का ही गोष्ट लक्षात न ठेवता मला आज समोर कसं जाता येईल याकडे त्यांनी सदैव लक्ष ठेवायला पाहिजे आणि जे सोर्सेस त्याला अवेलेबल होतील महाविद्यालयाच्या माध्यमातून ते त्यांनी घ्यायला पाहिजे आणि स्वतःची कार्यक्षमता, स्वतःची अभिरुची, स्वतःचा इंटरेस्ट आणि अतिशय नियमितपणे जर त्यांनी हा अभ्यास केला असेल तर मला वाटतं निश्चितच नामवंत महाविद्यालयाला मागे टाकून हा विद्यार्थी समोर जाऊ शकतो.
म्हणजे उद्या जर रिझल्ट लागला तर असं होऊ शकतं की नामांकितचा त्याचा तिथे मिळालेला प्रवेशवाला विद्यार्थी हा मागे राहून हा अनामांकित याच्यामध्ये मिळालेला विद्यार्थी समोर जाईल. त्याच्यासाठी मात्र त्याच्यामध्ये जिद्द असायला हवी, चिकाटी असायला हवी, समोर जाण्याची महत्वाकांक्षा असावी आणि इच्छा तेथे मार्ग, हे अतिशय महत्वाचं हे आहे. हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवा की माझी इच्छा होती ना, मग अनेक मार्ग अवेलेबल होतात. एक मार्ग जरी बंद झाला तरी अनेक मार्ग त्याच्यासाठी अवेलेबल असतात. त्याचा मात्र त्यांनी निश्चितच उपयोग करायला फक्त विद्यापीठाचं नाव तर बघावंच, पण या व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या गोष्टी बघणं अतिशय आणि आवश्यक आहे. पालकांना सतत त्यांनी शांत ठेवून अशा प्रकारचं नाम उमेदही ते होतील नाही आणि मी कशा प्रकारे समोर जाऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांनी ठेवायला पाहिजे. स्वतःला ओळखून समोर जाण्याची तयारी ठेवायला पाहिजे. आणखी एक पुढचा प्रश्न असा मॅडम की स्वयं अध्ययन कशाला म्हटलं जातं? वाचन करणं अतिशय गरजेचं आहे, तर ते वाचन कसं करावं आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोट्स काढणं किती गरजेचं आहे? त्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो अभ्यास करताना? स्वयं अध्ययन म्हणजे स्वतःच केलेलं अध्ययन. स्वतः अध्ययन करत असताना स्वतः साधनं शोधणं, स्वतःच्या समस्याचा विचार करणं आणि त्या समस्या मला कशा सोडवता येईल याचा विचार करून पूर्णतः सतत स्वतःच अभ्यास करून हे करणं म्हणजे स्वयं अध्ययन. म्हणजे याचाच अर्थ असा की ती सर्व साधनं त्याला शोधायची आहे, त्याला त्याच्या समस्या जाणून घ्यायच्या आहे आणि मग त्या घेत असताना आपण पाहतो की विभिन्न सोर्सेस आहे. आज तर नेटच्या माध्यमातून अगदी धबधब्यासारखं ज्ञान आपल्या दाराशी येऊन पडतंय, परंतु मला त्याचा कसा उपयोग होईल? आज आपण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये राहतोय, विविध सोर्सेस आहे. आपण हे म्हणू शकतो की ग्रामीण विभागामध्ये ती तशी कमी आहे, पण तरी काही प्रमाणात आहेतच त्याला अवेलेबल. आणि शहरी विभागात तर विचार करायची काही सोयच नाही. अगदी विविध प्रकारचे रिसोर्सेस त्याला त्याच्यामधून मिळू शकतात आणि त्याचा उपयोग करून त्यांनी आपल्याला कशा प्रकारे त्याच्यातून समोर जाता येईल याचा विचार करायला पाहिजे. स्वतः समस्या. आता एक महत्वाची गोष्ट इथे आहे की जेव्हा तो स्वतः अभ्यास करतो तेव्हा आणि स्वतःच्या समस्या स्वतः सोडवतो आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी त्याला अतिशय चांगल्या समजतात. याचं कारण की बघा की असं म्हटलं जातं, आय रीड, आय फॉरगॉट, आय सॉ, आय रिमेंबर अँड आय डू, आय अंडरस्टँड. जेव्हा मी ती गोष्ट करतो तेव्हा मला ती समजलेली असते म्हणून मी ती करतो. आणि कोणतीही गोष्ट समजून उमजून जर केली असेल तर ती अधिक जास्त लक्षात राहते. मला असं वाटतं की पुन्हा त्यांना घोकम पट्टी पण करण्याची गरज पडत नाही, कारण की ती गोष्ट काय केलेली आहे त्यांनी स्वतः समजून घेतली आहे आणि स्वतः समजून घेतलेली आहे आणि स्वतः समजून घेतल्यामुळे त्याचा अभ्यासाचा वेळ पण वाचतो आणि परीक्षेच्या वेळी नुसती जी काढलेली त्याची टिपणं असते, मी मगाच टिपणं कशी घ्यावी हे सांगितलं, परत काही सांगत नाही. तर हे टिपणं घेतल्यानंतर जर त्यांनी परीक्षेच्या वेळी तेवढी जरी वाचली तरी त्याची परीक्षेसाठी होणारी तयारी चांगली होऊ शकते. कमी वेळात जास्त अभ्यास आणि कमी श्रमात जास्त अभ्यास तो या स्वयं अध्ययनाच्या माध्यमातून करू शकतो. आणि आज त्यांनी निश्चितच या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये या सोर्सेसचा उपयोग करायला पाहिजे आणि कमी वेळात कमी श्रमात चांगलं यश कसं मला प्राप्त करता येईल याचा सेल्फ लर्निंगच्या माध्यमातून त्यांनी करायला पाहिजे. आता आपल्याला वाटतं की आता आलं का हे सेल्फ लर्निंग? नाही, आधीपासून होतं. अर्जुनानी सुद्धा धनुर्धर होण्यासाठी अगदी स्वतः रात्री रात्री हे करून त्यांनी स्वतः अभ्यास केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे, 24 तासापैकी 18 तास ते सेल्फ लर्निंग करायचे. तर महात्मा गांधीजी सुद्धा स्वतःचं सगळं टिपणं ठेवायचे, वाचायचे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की हे सेल्फ लर्निंग आता आलं नाही, ही जुनी कन्सेप्ट आहे, परंतु त्याचा उपयोग आज आम्ही कसा करतोय आणि विद्यार्थ्यांनी कसा करून घ्यायला पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे. स्वयं अध्ययन कशा पद्धतीने करायला हवं हे मॅडमने आता आपल्याला खूप छान समजावून सांगितलं या ठिकाणी. पुढचा प्रश्न दळवे सर तुम्हाला माझ्यासाठी असा आहे की कधीतरी कामानिमित्त वडिलांची बदली होते, अशा वेळी जेव्हा विद्यार्थ्यांना विद्यापीठ बदलायचं असतं तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर नेमकी ही प्रक्रिया कशी असते, काय सांगाल याबद्दल? ट्रान्सफर झाल्यामुळे एखाद्या विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात विद्यार्थ्याला जायचं असेल तर अशा वेळी त्या ज्या विद्यापीठातून तो दुसऱ्या विद्यापीठात जाणार आहे अशा विद्यापीठाचं मायग्रेशन प्रमाणपत्र, स्थानांतर प्रमाणपत्र हे आवश्यक आहे. आणि ज्या विद्यापीठामध्ये तो प्रवेश घेत असेल त्या विद्यापीठातली इलिजिबिलिटी सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याला प्राप्त करावं लागते. आणि हे सर्व काम त्या कॉलेजच्या ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला जातो त्या महाविद्यालयामार्फत, त्या प्राचार्यामार्फत केलं तर अधिक चांगलं असेल. आमच्या विद्यापीठाचं असं सांगणं आहे की त्या
ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला जात आहे त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यामार्फत ही कारवाई घेण्यात यावी. आणि ज्यावेळेस त्याला प्रवेश दिला जातो, प्रोव्हिजनल ऍडमिशन असते पहिल्यांदा मायग्रेशन सर्टिफिकेट आणल्यानंतर, ती इलिजिबिलिटीसाठी ज्यावेळेस तो अर्ज करतो त्यावेळेस ते इलिजिबिलिटी त्या इक्वलन्स कमिटी असतं एक विद्यापीठामध्ये, ते इक्वलन्स कमिटी समोर त्याचा अर्ज जातो आणि आधीच्या विद्यापीठामध्ये फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर केलेला आहे, थर्ड सेमिस्टरला इथे ऍडमिशन पाहिजे आहे किंवा फोर्थ सेमिस्टर पर्यंत तिथं जुन्या विद्यापीठात काम केलेलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, फिफ्थ सेमिस्टरसाठी इथं प्रवेश पाहिजे आहे, अशा वेळेस त्याचे काही सब्जेक्ट काढावं लागतील का पुन्हा याविषयी विचार त्या ठिकाणी केला जाते. आणि काही विषय त्याला काढण्याच्या अटीवर तो विद्यापीठ त्याला इलिजिबिलिटी प्रमाणपत्र, पात्रता प्रमाणपत्र देते, त्यावेळेस त्याची प्रवेश हा निश्चित होतो. तर अशा पद्धतीने जे काही प्रवेश इकडे विद्यापीठ स्थानांतर होत असेल त्यावेळेस पात्रता प्रमाणपत्र, इलिजिबिलिटी प्रमाणपत्र ह्या दोन्ही गोष्टी त्या विद्यार्थ्याला आवश्यक आहेत. ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तिथलं इलिजिबिलिटी आणि ज्या विद्यापीठातून तो सोडून चालला त्या विद्यापीठाचं स्थानांतर प्रमाणपत्र, या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आवश्यक आहे. सर, विद्यापीठाच्या भव्य विश्वात प्रवेश केल्यानंतर अनेक प्रलोभनं मुलांना खुणावत असतात. मुलं चुकीच्या मार्गावर जाण्याची परिस्थिती असते. किशोरावस्थेत मुलांना समजावणंही तसं खूप अवघड असतं. अशा वेळी पालकांची भूमिका कशी असायला हवी, त्यांनी मुलांना कशा पद्धतीने समजावून घ्यायला हवं? या बाबतीमध्ये म्हणजे किशोरावस्थेत मुलांना समजावणं थोडं, मग अशा वेळेला पालकांनी त्यांचा कसा या मुलांना समजावण्याचा दृष्टिकोन असायला हवा? जनरली विद्यार्थी जे विद्यापीठी शिक्षण घेत असतात ते विद्यार्थी मोठे झालेले असतात. पालकांनी त्यांच्यासोबत मित्रत्वाचा नाता ठेवायला पाहिजे. मित्रत्वाचा नाता ठेवून ज्या काही बऱ्याचशा बाबी आहेत त्या त्यांनी सांगायला पाहिजेत. विद्यार्थ्यांनी काही गोष्टी असतील, मुलींनी काही गोष्टी असतील त्या आईजवळ सांगायला पाहिजेत. अशा पद्धतीने ते एकमेकांसोबत दोघांमध्ये ट्रान्सपरन्सी असणं अतिशय गरजेचं आहे, आवश्यक आहे. असंच अशाच पद्धतीने जे आपला पाल्य, आपला मुलगा ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो त्यावेळेस त्या पालकांनी त्या महाविद्यालयाच्या शिक्षकांनी प्राचार्यासोबत थोडं संपर्क ठेवून त्याच्यावर वास ठेवायला पाहिजे, काही माहिती घेत राहायला पाहिजे. ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये पालक मेळावे घेतले जातात, ट्रान्सपरन्सी असणं थोडक्यात फार महत्वाचं. जाता जाता अगदी थोडक्यात मॅडम तुम्हाला एक विचारते की उत्तम करिअर घडवण्याच्या मार्गावर असलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय गुरुकिल्ली द्याल? अगदी थोडक्यात काय सांगाल मॅडम? अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून जे काही उद्दिष्ट ठरवलंय, जे काही ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अतिशय ज्याप्रमाणे चिकाटी ठेवणं. चिकाटी ठेवल्यानंतर त्यांनी जे कार्य त्याला करायचं आहे ते पद्धतशीरपणे त्यांनी केलं पाहिजे. पद्धतशीरपणे करत असताना त्यामध्ये नियमितता असली पाहिजे. आणि पुन्हा मी मगाच सांगितल्याप्रमाणे की ज्या ज्या संधी त्याला तिथे त्यावेळी अवेलेबल होतात त्या मात्र त्यांनी टिपून त्याचं सोनं करण्याची जर हे ठेवली तर निश्चितच हे जे सूत्र त्यांनी वापरलं तर या सूत्रानुसार त्याला निश्चितच यशस्वीता मिळू शकते. नक्कीच. थँक्यू मॅडम. नियमितपणा अतिशय महत्वाचा आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणं अतिशय महत्वाचं आहे आणि याचबरोबर संधीचं सोनं करणंही अतिशय महत्वाचं आहे. आपला उद्याचा कार्यक्रम काय आहे त्याचा विषय आपण आता पाहूया. आपल्या उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय आहे वस्तू आणि सेवा कर एक दृष्टिक्षेप. राज्य कर विभाग सह आयुक्त सुमेर कुमार काळे आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आपला हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. त्यासाठीची माध्यमं आहेत ती याप्रमाणे. फेसबुकसाठी www.facebook.com/sakhisayhadri.dd या फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता. जीमेलचं माध्यम आहे sakhisayhadri@gmail.com. या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आपले कार्यक्रम आपण www.youtube.com/sakhisayhadri या ठिकाणी तुम्ही हे कार्यक्रम पाहू शकता. ट्विटरच्या माध्यमातूनही तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. ट्विटरसाठी माध्यम आहे @dd_sahyadri. सर, आज विषयाचा आवाका खरं तर खूप मोठा आहे, तरी सुद्धा कमीत कमी वेळात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती, यशस्वी होण्याचा मूलमंत्र तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने तुम्हा दोघांचेही मनापासून आभार मानते. तुम्ही